आणि सगळ्यात पहिलं ती त्या गाडीमधनंची बाहेर येते डिक्कीतनं. सो ती डिक्कीत आली कशी? आणि वेकेशनला निघालेत तर हे वेकेशनला नक्की कुठे चाललेत तर ते साऊथ इंडियाच्या दक्षिण भागात चाललेत. आणि तिथे मला खूप बरं वाटलं, कारण आता म्हटलं कमी नाचायचं आहे आपल्याला, जे काय नाचायचे मुलगी नाचेल, आपल्याला नाच नाही. त्यामुळे मला खूप जास्त बरं वाटलं. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका पावकर तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बॉईज 3 हा खूप वर्षानंतर फायनली आपल्या भेटीला आला आहे आणि आपल्यासोबत आहेत हे 3 बॉईज आणि यावेळी एक वेगळी मुलगी त्यांच्यासोबत आहे. कसं वाटते 3-4 वर्षांनी येतो आहे ना बॉईज 3? इतका वेळ लावला तुम्ही आमच्या समोर यायला, काय करत होता इतका वेळ? आम्ही पण वाटच बघत होतो. आम्हाला पण असं होतं की कधी येणार बॉईज 3, कधी येणार, कारण 2-3 वर्षापासून प्लॅनिंग सुरू होतं आणि लॉकडाऊनमुळे सगळीच हालत टाईट झाली, त्यामुळे काय आलं नाही. पण आत्ता बॉईज 3 घेऊन येतो आहे 16 सप्टेंबरला. आज ट्रेलर लॉन्च झाला आणि फार छान वाटतं. आणि जसं तू बोललीस की एक नवीन मुलगी आलेली आहे, ढुंग्या, धैर्या, कबीर तिघांनाही टक्कर द्यायला. सो आता त्याचं काय होतं आहे. आणि जर तुम्ही ट्रेलरमध्ये पण आम्ही बारीक हिंट्स दिल्यात तुम्हाला, तुम्ही पॉज करून त्या बघू शकता की काय असेल काय नाही. पण जर तुम्हाला स्टोरी खरी बघायची असेल तर 16 सप्टेंबरला बॉईज 3 थिएटरमध्ये बघायला. पार्थ जवळपास सगळ्या मुलींवरती भारी पडलाय, पण ही मुलगी तुमच्यावर भारी पडणार आहे का? काहीसं असंच वाटतं. ट्रेलरमध्ये तरी तसंच दिसतंय की आम्हाला ती डॉमिनेट करते का काय, आणि बहुतेक तसंच आहे. आणि तरी तुम्हाला ते नक्की ती काय डॉमिनेट करते, तिचा डॉमिनन्स किती आहे आमच्यावर, आणि त्याच्यामुळे स्टोरीमध्ये काय काय घडतं. आणि सगळ्यात पहिलं ती त्या गाडीमधनंची बाहेर येते डिक्कीतनं. सो ती डिक्कीत आली कशी, ह्या सगळ्याची वा ती त्या गाडीत आली कशी, या सगळ्याची उत्तरं ॲक्च्युअली सिनेमात तुम्हाला बघायला मिळतील येत्या 16 सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये. बरं सुमंत, छानपैकी डायलॉग्स मारतोयस तू, मस्त डायलॉग्स आहेत तुला खरं तर, पण तुम्ही लुंगीत नेसली का आहे हा प्रश्न पडला आहे, कारण मराठी चित्रपट लुंगी का नेसली आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जसं प्रतीक म्हणाला की बॉईज यावेळेस वेकेशनला चाललेत आणि वेकेशनला निघालेत तर हे वेकेशनला नक्की कुठे चाललेत तर ते साऊथ इंडियाच्या दक्षिण भागात चाललेत. आणि तिथे ते लोक जे घालतात ते असंच काहीतरी असतं जवळपास. आणि आम्ही पण त्यांना ते एक फिल्मच्या काय म्हणतो आपण, एक टेस्ट आमच्या फिल्ममध्ये तशीच आहे, थोडीशी साऊथ आहे पण. आणि हे लोकांना काहीतरी वेगळं आम्ही घालून आलो आहे, ह्याची पण एक लोकांना क्युरिओसिटी असली पाहिजे म्हणून आम्ही लुंगी घालून आलो आहे. आणि बॉईज 3मध्ये वेकेशन आहे, एक गाडीत आम्ही निघून गाडीत बसून आम्ही चाललो आहे. तर आम्ही ऑडियन्सला पण आमच्या गाडीत एक सीट रिकामी आहे बाबा, तर या आणि गाडीत बसून आपण जाऊया वेकेशनला. बरं, गाडीत मजा, वेकेशन आहे, वेकेशनवर आहे हा चित्रपट. तुम्ही किती जणांनी एन्जॉय केलं, कारण वेगवेगळ्या ठिकाणी हा शूट झाला एवढं दिसतंय आम्हाला, किती एन्जॉय केलं हे सगळं? नाही, खूप म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं. ट्रेलरमध्ये तर खूप थोडंसं दिसतं, पण आम्ही तिघे तर नेहमी सोबत असतोच. आणि कर्नाटकाला जेव्हा शूट आहे असं कळलं तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं की कर्नाटका एवढं सुंदर आहे. आणि फिल्ममध्ये जेवढं ते सुंदर आहे तेवढंच आमचे DOP योगेश कोळी सर त्यांनी तेवढ्याच ते सुंदर कॅमेरामध्ये टिपलं आहे. आणि जे तुम्हाला 16 सप्टेंबरला बघायला मिळेल. आणि खूप मजा केली फिल्ममध्ये. जसं पोस्टरवर पण तुम्ही बघताय सगळं टेम्पल, साऊथ इंडियन सगळं हे आवडलेलं लोकांना, त्यामुळे आम्ही आज हा आउटफिट घातला आहे. आणि मस्त वाटतं, मोकळं. आत्तासुद्धा मजा येते. वाटतंय हे खरं रिॲक्शन होतं. आता मी मराठी तडका लावायला खाली कोल्हापुरी पण घातलेली आहे. छान आहे, हे खरंच छान आहे. बरं, लग्नाळू तुझं सॉन्ग म्हणजे खरं तर आहेच आमचं सॉन्ग, तुमचं सॉन्ग सॉरी. एका मुलीने गेले जेव्हा तुम्हाला कळलं की लग्नाळू तुम्हाला थोडा साईड रोल आहे, खरा मुलीवरती हे फोकस होणार आहे, तुम्हाला कसं वाटलं? त्रास म्हणजे ह्यांना त्रास झाला. मला खूप बरं वाटलं, कारण आता म्हटलं कमी नाचायचं आहे आपल्याला, जे काय नाचायचे मुलगी नाचेल, आपल्याला नाच नाही. त्यामुळे मला खूप जास्त बरं वाटलं. पण या दोघांना त्रास झाला असं मागच्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगत होते, तर तेच सांगितलं की यांना का त्रास झाला या सगळ्याचा. हो तेच. आता मागच्या लग्न जेव्हा झालं लॉन्च तेव्हाच तो मला होता डोक्यात राग. आणि काय म्हणजे आम्ही जे पहिलं लग्न होतं चांगलं होतं ना, दिलं म्हणजे हिला लगेच. असं थोडी असतं. आम्ही 1, 2, 3 तिन्ही फिल्ममध्ये होतो, ही आत्ता आली आणि लगेच गाणं घेऊन गेली. कसं आवडलं कोणाला? नाही आवडलं. मला आवडलं, डान्स नाही काय नाही, चिल बसायचं, बरं वाटलं. सेम प्रतीक सारखं मला राग आहे, नाही आवडलं. हो राग आहे, असं जेलस आहे खूप की आम्ही पण असलो पाहिजे होतो, आम्हाला पण द्या ना एक असं आयटम सॉन्ग. वाव, म्हणजे यार आम्हाला द्या ना.
आम्ही रेडी एक्सपोज करायला. आणि हां, बॉईज 3 मध्ये एक नवीन गोष्ट अशी आहे की आम्ही तिघांनी एक्सपोज केलेलं आहे फिल्ममध्ये. तर तुम्हाला तिघांनाही तिघेही आम्ही 6 पॅक घेऊन आलेलो आहे फिल्ममध्ये. ऑन कॅमेरा तर फन दिसणारच आहे. ऑफ कॅमेरा काय मजा मस्ती सुरू होती? प्रँक्स वगैरे झालेत का कोणावरती? प्रँक्स होत राहायचे. होता की 22 तारखेला ट्रेलर येणार होता आणि तो 23ला येतोय आणि आता असं कळतं की तो 24ला येतोय. प्रँक आमच्यावर रोज होत असतात. तर 16 सप्टेंबरला प्रँक नाही होणार आहे तुमच्यावर, प्लीज. हां, कन्फर्म 16 सप्टेंबरला फिल्म येते आणि फिल्म तुम्हाला नक्की आवडेल आणि हा प्रँक नाही आहे. नक्की हा प्रँक नाही आहे. बरं, आता तुम्हाला प्रेक्षकांना फसवायचं आहे थोडं. 2 ट्रूथ सांगायचे आहेत आणि 1 लाई सांगायचं आहे, खोटं सांगायचं आहे. तर कोण खरं सांगणार आहे? तुम्ही तिघांपैकी ठरवा. काही सांगा. खरं? 2 ट्रूथ सांगायचे, 1 लाई सांगायचं आहे. तिघांनी 1. काय? ट्रूथ, एक lie, एक ट्रूथ किंवा असं कसं असं? हां, ट्रूथ लाई ट्रूथ असं काहीही चालेल. बॉईज 3 मध्ये मी बॉडी बनवली. ॲप्स. ट्रूथ का हा? हे ते सांगायचं नाही ना. हां, ते प्रेक्षक करणार. बॉडी बनवली आहे. अच्छा. ते प्रेक्षक गेस करते. तुझं? बॉईज 3 मध्ये मी स्टंट केले बाईकचे, व्हिली आणि बरंच काय काय. बॉईज 3 मध्ये मी कुस्तीचा सीन दिलाय. आवाज लागेल. बरं, थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. काय सांगायचं होतं प्रेक्षकांना? येत्या 16 सप्टेंबरला तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला घेऊन आणि थिएटरमध्येच हा सिनेमा बघा. कारण आम्ही असं मगाशी म्हटलं तसं की योगेश सरांनी इतकं छान ते सगळं टिपलेलं आहे. प्रतीक म्हटलं तसं की ते पडद्यावरच भावना त्यामुळे पडद्यावरच बघायचा सिनेमा आहे.